गुरु नानक जयंती आहे, तर सगळ्यांना गुरु नानक जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा। गाईज, गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत। नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोरजवळ तळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला। या गावाला आता नानकांना साहिब असे म्हटले जाते। देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो असतो। गुरु नानक लहानपणापासूनच धार्मिक होते। लहानपणी मौजी बंधना वेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता। ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली। जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या। सर्वसामान्यांमध्ये देव धर्मांबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली। गुरु नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला। त्यांनी या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का मदिनेचीही यात्रा केली होती। अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते। गुरु नानक त्यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती। त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्याचे मूळ होते। म्हणूनच जात धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती। एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्वजण मानव आहोत असा नारा दिला होता। हे जग बनविणारा एकच ईश्वर आहे असे त्यांचे म्हणणे होते। धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती। त्यासाठी अनेक केंद्रांची साखळी निर्माण केली। त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले। ते क्रांतिकारी विचारांचे होते। त्यांनी नवीन विचारधारेचा प्रसार केला होता। तर गाईज, आपण त्यांची शिकवण आपल्या लाईफमध्ये जाणीवपूर्वक अंमल करायला पाहिजे। देन वी कॅन बिकम लाईक दिस। सो थँक्यू सो मच।